कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग पारू, तुला काय वाटलं? मला माहित नाही तू कुठे होतीस आता? तुम्हालाच माहित असणार ना मी कुठं वाहते ते, कारण तुम्हीच तर पाठवलं होतं ना मला तिकडं। ए, तू माझ्या नादी नाही लागायचं। ऐक ना, लवकरात लवकर या घरातून जर मी तुला हाकलून नाही ना लावलं, नाव नाही लावणार दामिनी। आज तुझं नशीब चांगलं होतं म्हणून वाचलीस तू। नशीब तर तुमचं चांगलं होतं म्हणून तुम्ही वाचलात दामिनी मॅडम। मी देवी आईना सांगितलं नाही की बाथरूमच्या दरवाजाची कडी तुम्ही लावली होती म्हणून, नाहीतर आज तुम्हाला काय शिक्षा मिळाली असती याचा अंदाज तर आहेच तुम्हाला। मी फुलं आणते हा। गुरुजी, सगळं व्यवस्थित आहे ना? अहिल्यादेवी, ही पूजा फार महत्वाची आहे। एकदा का सुरू झाली की मग त्यात व्यत्यय नको, नाहीतर अनर्थ होईल। हो, मी जातीने सगळीकडे लक्ष दे। प्रिया, तू नैवेद्याचं बघशील। हो, पारूला घेते मदतीला। हो, पारू आहे किचन मध्ये, आलेच। अरे यार, बटनला पण आत्ताच तुटायचं होतं। विदाउट बटनचा कुर्ता कसा घालू पूजेत? पारू, पारू अगं, प्रसादाचा शिरा नवीन सुनेच्या हातनंच व्हायला हवा। प्रिया मॅडम, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी मदत करते तुम्हाला शिरा बनवायला। झालं तयार। पारू, तुला आठवतंय, आमच्या पूजेच्या दिवशी माझ्याकडून सगळा प्रसाद बिघडला होता आणि त्या दिवशी तू सगळी सिच्युएशन हँडल केली होतीस। प्रिया मॅडम, एक त्यो दिवस आणि एक यो दिवस। तुमचा हात किती पटापटा चालायला लागला आहे कामात, मला ना एकदम भारी वाटतंय बघा। म्हणजे तुम्ही समध्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेताय। पण मला आवडतंय ग हे सगळं करायला। आता फक्त आदित्य दादांच्या बायकोची वाट बघायची। एकदा का त्यांच्या आवडती ती डोळेवाली आली ना घरात, मग मला अजून एक मैत्रीण मिळेल। पारू, आदित्य दादा, काय झालं? काही हवंय का तुम्हाला? नाही म्हणजे हो, म्हणजे नाही, ऍक्च्युली काय झालं, माझ्या या कुर्त्याचं बटन निघालं होतं, तर मला वाटलं की एवढंच ना, आणा इकडे, मी लावून देते। अगं पारू, मग सुई धागा घेऊन येशील का? आणते। हो, पण आणते। असं कसं निघालं? डोंट वरी, 5 मिनिटात लावून देते। आलीच ना। हिरव्या दोरा बे, हा हे बघा, पवलेलंच आहे, हे घ्या। त्या तुरा बघे। बर प्रिया, प्रिया, ती हातातली सगळी कामं सोड आधी, आणि आत्ताच्या आत्ता मी पूजेसाठी काय घालायचंय ते मला काढून दे। हो, बरोबर आहे। अहो, असं काय करताय? बघताय ना, इकडे बटन लावते मी कुर्त्याला। 5 मिनिटं थांबा, आले, हे झालं की करते। एवढंच आहे ना? पारू, हे जरा बटन लावून दिलं दादाचं। ती आई ओरडते माझ्या नावाने, पूजेची सगळी तयारी होत आली आणि मी रेडी नाही अजून। बरं ठीक आहे। पारू, जरा बटन लावशाव का? चल ना लवकर, चल। हा, चल 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 चल, ते बघेत पारू प्लीज, चल चल।
इथे बटन बरोबर लागले का ते बघा. हे बघा. हा म्हणजे ठीकच आहे. असं काय फार ग्रेट नाही आहे. म्हणजे संजना असती ना, ती डोळेवाली, ती असती ना, तर तिने खूपच छान लावून दिलं असतं. हा पण हे पण काय वाईट नाही आहे. म्हणजे ठीक आहे, मॅनेजेबल आहे. ती असते ना, तर तिने एकदम असं परफेक्ट. किती छान लावलंय. काय गोड दिसतंय तुम्ही दोघं. आणि प्रिया, नथ वगैरे. आता मी काय म्हणतो, हा बोला. तू तुझ्या डोळेवालीला बोलव ना आज. हळू. अरे हो दादा, बोलवा ना तिला. मला सांगा ना, कोण येते? लपून लपून अजून किती दिवस लपवणार आहेत? प्रिया प्रिया हळू. थांबा, मीच जाऊन भेटते तिला. अगं थांब, त्याही अजून मलाच नाही सांगितले ती कोण आहे ते. मला सांगायचं सोड, त्यांनी अजून तिला प्रपोज पण नाही केलंय. काय? हो मग वाट कसली बघताय? करून टाका ना प्रपोज. आणि मला माहितीये तुमची आवड योग्यच असणार. आणि ती काय नाही नाही बोलणार आहे. तुम्हाला आईची भीती आहे का? थांबा, मीच बोलून येते. नाही नाही, हा नाही प्रिया प्रिया प्रिया. अरे एवढी घाई काय? म्हणजे आधी मला तिच्याबद्दल काय वाटतं हे तिला सांगू तर दे. माझ्या भावना व्यक्त तर करू दे. तू कसली वाट बघतोय ना भावा, मला तेच कळत नाहीये. तू बघितलंस ना किती पॉझिटिव्ह आहे तुझ्याबद्दल ती. हो. दुसऱ्या मुलीचा विषय जरी निघाला ना तरी जलस होते. याचा अर्थ तिचंही प्रेम आहे तुझ्यावर. या बाबतीत जास्त वेळ नसतो लावायचा रे. पटापट आटपून टाकायचा. जमाना फास्ट आहे बॉस. हे बघ, तू काही मुहूर्त वगैरे शोधतोयस का? हा एक्झॅक्टली. मुहूर्त, चांगल्या मुहूर्ताची मी वाट बघतोय. एवढंच ना. आजच गुरुजींकडून तिच्या प्रपोजचा मुहूर्त काढून घे. मी आलोच. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.